नमस्कार सांगलीकर, मी तुमचा भोसले MH10 मंडळी. कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. उठल्या उठल्या कोंबड्यांचा तर लय आवाज येत होता, पण आधी म्हटलं मिट्टूला आधी ऊन दाखवूया असं म्हणत मिट्टूला आधी गुड मॉर्निंग केलं, पाणी आणि खायला देऊन त्यांना आधी ताजं तवाने केलं. मग आलू शेडकड बघा माझ्या माग आज ड्युटी ऑफिसर बदलीवर दुसरी आली. उघडलं शेडचं दार आणि घेतल्या कोंबड्या बाहेर सोडून. आणि हा बघा छोटा कसा पायात करायला. कोंबड्या बी वाटच बघत होत्या की कधी खायला देतोय. त्यांची खायच्या आधी भांडी भरून घेतली आणि प्यायचं पाणी देतोय का नाही तर इकडे चावीला बी पाणी सुटलं. मग आपली दुरुस्त केलेली मोटार घेतली जोडून आणि केली चालू. प्यायचा बाटला धुवून प्यायचं पाणी भरायला चालू केलं. आणि हे बघा आपल्या मिनी शेतात किती भेंड्या लागल्यात आणि इकडे काकडी पण लागल्या. शेवटी कष्ट हो. मग असं म्हणत मिनी शेतीला पण पाणी दिलं आणि नारळाला पण पाणी दिलं. आणि तवर इकडे गेटवर आपलं फॉलोवर कोंबड्यांना खाऊ घेऊन. पण जेनीची म्हणजे भ्यान गडी काय आत यायला तयार नव्हतं. मग मी आणि जेनीनं गेट उघडून घेतलं त्यांना आत. पण गडी काय जेनीला भिवून भिताड धरूनच आत आलं. मग मी बी आलो पाट्या घेऊन आणि विहान भात टाकायला चालू करतोय का नाही तर बघा कशा कोंबड्या गळा भेट घ्यायल्यात. मग थोडं त्यांना खायला दिलं आणि विहान चमच्यानं खेळत बसल्या. तेवढ्यात तन्मय पॅन्ट वर वडत काय म्हणतोय बघा. पण भावांनी एकच नंबर काम केलं. मग आर्यन भावानं बी भातात डाळ ओतली आणि मी बी कोंबड्यांना खायला देतोय का नाही तर भावांनी इकडं आपल्याला सपोर्ट करायला आतूनात प्रयत्न केलता. आज या 3 चिमुकल्यांनी एवढा लहान वयात मोठेपणाची जाणीव करून दिल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.